शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भाजपाकडून श्रीराम तिरंगा शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही यात्रा निघणार आहे। मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट, नयानगर, हैदरी चौक, मीरा रोड स्थानक असा या यात्रेचा मार्ग असणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली। मीरा भाईंदर शहरात मागील 3 दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र बुधवारपासून शहर सुरळीत सुरू झाले। सध्या शहरात सर्व दळणवळण व्यवस्थित सुरू आहे। नयानगर परिसरात रविवारच्या सुमारास 2 गटात वाद झाला होता, त्यामध्ये वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिकदृष्ट्या तपास पोलीस करत आहेत। या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। शहरात झालेल्या या वादाचे पडसाद शहरातील परिसरात पाहायला मिळाले। काही ठिकाणी तोडफोड करण्यात आले। कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मीरा रोड भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मात्र शहरात अशांतता असल्याने येणाऱ्या 26 जानेवारी रोजी श्रीराम तिरंगा शांती यात्रा मीरा रोड परिसरातून काढण्यात येणार आहे। या निमित्ताने शहरात आम्ही सर्व एक आहोत असा चांगला संदेश देणार आहोत, अशी माहिती आयोजक भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली। परंतु या निमित्ताने काही छिटपूट घटना अजून होत आहेत। मीरा भाईंदर मध्ये एक वेगळा वातावरण तयार झालेलं आहे, त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। म्हणून 26 जानेवारीला आपला गणतंत्र दिवस आहे। या निमित्ताने आम्ही श्रीराम शांतीपूर्व श्रीराम रथ यात्रा व तिरंगा यात्रा या सामूहिक राष्ट्रहित आणि समाजहित मध्ये आम्ही काढणार आहोत आणि त्या गोल्डन नेस्ट सर्कल पासून नयानगर मार्गे स्टेशन पर्यंत जाणार आहोत, जेणेकरून हा शांतीचा संदेश द्यायचा आहे। कुठलाही समाजाला कुठलाही धर्माशी काही प्रॉब्लेम नाही, काही असामाजिक तत्वाने हे पूर्ण वातावरण बिघडलेलं आहे। ह्याला सुधारण्यासाठी प्रभू श्रीराम पेक्षा उत्तम मार्ग हे कुठलाही होऊ शकत नाही। प्रभू श्रीरामजीची यात्रा त्या मार्गाने झाली, तिरंगा यात्रा झाली की मला वाटतं हा विषय मार्गी लागेल आणि शहरामध्ये परत शांतता येईल।